खडके साहेब नमस्कार. जे आपलं ग्रीन प्लॅनेटचं पॉवर प्लॅनची जी टेक्नॉलॉजी आहे ते आपण ह्या प्लॉटला वापरली. मला सर्वप्रथम आपली ओळख करून द्या. माझं नाव संभाजी सुराज खडके, केरली गावचं रहिवासी. अच्छा, केरली करवीरमध्ये. ही आपली कधीची लागण आहे? ही आपली फेब्रुवारीची लागण. फेब्रुवारी 2025ची आहे. आता चालू आहे डिसेंबर 17 डिसेंबर 2025 चालू आहे. सरासरी 10 महिन्याच्या आसपास आपल्या लागण आहे. हे प्लॉट आपला कुठं आहे? हायवेला आहे. हायवे टच, रत्नागिरी कोल्हापूर हायवे टच. हायवे टच आहे. आता हा जवळपास 10 महिन्याचा ऊस आहे. किती पेरावरती ऊस आहे आता? 25 पेराच्या आसपास आहे. 25 पेरावरती. मला जरा मोजून दाखवत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 16 17 18 19 20 21 22 23 24. सरासरी 24-25 पेरावरती आहे आता आपलं. ही लागण आहे. लागण लागण आहे. फेब्रुवारी 2025ची आहे. आपली पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी आहे ना, आपण काय हे केलं म्हणजे आळवणी केली? आळवणी एक घेतली, 2 फवारणी घेतल्या. पण त्याचा इफेक्ट चांगला आहे. त्याचा अनुकूल आणखीन वाढवायचा होता कारण ते पावसामुळे ह्या वेळेला पाऊस लवकर चालू झाला. थांबला ते. मे महिन्यातच पाऊस चालू झाला. 10-12 तारखेच्या पाऊस चालू झाला. ही आपली जमीन पूर्ण काळवट आहे. हा, चिघळाट जमीन आहे. म्हणजे एकदा जर पाणी यात पावसाचं हे झालं घात येत नाही लवकर. पण हे गिनी पेना वापरल्यामुळे त्याची घात वापसा येते. हा, जमिनीला वापसा येते. जमिनीचा की तुमची चिघाट राहत नाही. अच्छा, वापसा करून देते. वापसा येते. पेरांची लेंथ वगैरे कसं वाटतं तुम्हाला? आहे की 9 इंचाच्या आसपास आहे. हा, 9 इंच 8 इंच 8-9 इंच 8-9 इंचाच्या आसपास आहे. साधारणतः 8 ते 9 इंचा आसपास आहे पेरांची. जाडी वगैरे जाडी साधारणतः जास्त नाडी नाही, पण मध्यम जाडी आहे. 8-10 महिन्याच्या रेंजच्या हिशोबाने चांगली आहे. सुरूच्या ह्याच्यात आपली लागणी आहे त्या. म्हणजे जेवढी लेंथ आहे त्या हिशोबाने हिची जाडी चांगली आहे आपल्याला. आणि आपलं हिचं प्रोमचा पण डोस वापरला ना आपण ह्याला. प्रोम पोटॅचचा एक डोस ह्याला टाकला आपण. ते सरासरी किती 2 बॅगा टाकल्या काय? 2 बॅगा टाकल्या. अच्छा, मग त्याच्यामुळे पण आपल्याला फरक वाटतो. रासायनिकचा एक डोस आपला कमी झाला त्यामुळे. अच्छा, तर काही एकच डोस झाला, नाहीच वापरला आपण. रासायनिक झालाच नाही. पावसाळी पण आपण मिरगी डोस पण टाकला नाही काय? म्हणजे वापरला तो एक भरण्याचा जो डोस झाला तोच आहे त्याच्यावरती वापरलेला आहे. अच्छा अच्छा. पॉवर प्लॅनची टेक्नॉलॉजी मी किती वर्ष झालं वापरताय? मी 2010 पासून वापरत होतो. त्यानंतर मध्ये गॅप पडला. अच्छा, गॅप पडला म्हणजे ते औषध आपल्याला उपलब्ध लवकर झालं नाही. हा हा. उमेशच्या सोयीच्या मार्फत उपलब्ध झालं या वर्षी फायदा झाला माझा. अच्छा, फायदा. आणि असे पाहिजे प्रोडक्शन पाहिजे. कारण न रासायनिकचा एक डोस म्हणजे एका रासायनिकच्या डोसवर 3 डोस करतो. त्यावर एक डोस केला रासायनिकचा. आपण 3 डोस करतो रासायनिकची. सरासरी लोक 3 मिरगाची डोस करतात, त्यानंतर आणि परत टाकतात. पण आपण न टाकता एका डोसवर म्हणजे भरण्याचा डोस पडला तो फायनल डोस आपला झाला. त्याच्यावरतीच एवढं आपल्याला पिकअप दिसतोय. बरं, आपला हा शेजारचा प्लॉट आहे. त्याच्यात एक तुमच्या लक्षात येते का की हा फरक दिसतो. आणि ही एक लाईन आहे, ही आपल्या बरोबर आल्या इकडची. ह्याची लेंथ सुद्धा तशीच आहे. कारण आतल्यासाठी तुम्ही बघितलं तर हाईट कमी आहे. आता ह्या आपल्या प्लॉटची हाईट जवळपास 12-13 फुटाच्या पुढे आहे. आणि ही एक सरी सुद्धा आपल्या बरोबर आल्या. हा डिफरन्स. हा, फवारणीचा आळवणीचा डोसचा फरक पडतोय आपल्याला दिसतोय. मग आपला इथं हा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि तिकडे 4 गुंठ्याचा आहे. तिथं पण आपल्याला फरक चांगला दिसतोय. अच्छा, तर ह्याच्या वापरून तुम्ही समाधानी आहे? बाकीच्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेतकरी तुम्ही यांचा पॉवर प्लॅन वापरा. चांगला आहे. सगळ्या बाबतीत चांगला आहे. चांगला आणि रानाची म्हणजे पोट सुधारणे हे संपूर्ण चांगली रानाची ठेवणे. आणि आता गरज आहे ऑर्गॅनिकची. कारण केमिकल केमिकल पेक्षा हे बरं आहे. अगदी 1 नंबर उत्तम उपाय. हा, केमिकल मुळे शेती खराब व्हायला लागली आपली. शेतकऱ्यांच्या उपयोग करावा, त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. ओके, तर त्यानिमित्त ते तुमचे उमेश संपर्क साधा. त्यांचा नंबर ते खाली मेन्शन करतील. ओके. तर चालेल खडके साहेब, आपण आपला वेळ दिला, आपलं प्रोडक्ट वापरलं, त्यात समाधानी आहे तुम्ही. आणि गेली 2010 पासून तुम्ही वापरताय. आता 2025 चालू आहे. 15 वर्ष झालं तुम्ही वापरताय. फक्त मध्ये गॅप पडला, तुम्हाला मिळालं नाही प्रोडक्ट आपलं वापरायला. तर आभार आहे आपलं मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू. धरती माँ की गोद में हम बीज प्रेम के बोए, सूरज की किरणों संग आशा के दीप संजोए, हरियाली की राह चले, खुशहाली की बात करे, सब मिलकर आगे बढ़े, नव संजीवनी साथ धरे।
अपना इस धरती को फिर से तोलो।